असतं सुरुवात जर व्यवस्थित झाली, सुरुवात जी आहे ती कळावीच लागत असते बरं का. जे सुरुवातीला आपण साधर्म चतुष्ट पाहिलं, गुरु महाराजांचं मंगल केलेलं पाहिलं, हे की नाही, अनुबंध चतुष्ट कशाला म्हणतात ते पाहिलं, आणि हे आपल्याला कळावं बरं का. हे सगळ्यांना काय करायचं आहे, पुन्हा पुन्हा त्याचं आपण चिंतन का करत आहोत, कारण तेच अनुबंध चतुष्ट हे प्रत्येक ग्रंथामध्ये असतात. आपल्याला कळाले पाहिजेत अनुबंध चतुष्ट नेमके असतात कोणते, हे की नाही. मग आता चार सादृश्यता सांगितलेल्या होत्या. बरं मग आता आम्हाला सांगा बरं, कोण सांगतय चार सादृश्यता? सांगायच्या न बघता सांगायच्या आहेत बरं का. बघून तर कोणालाही येतात, पण न बघता जे सांगन का ते बहादूर समजायचं. आणि जे बघून सांगते मग त्याला काय, कितीही तुला पंचकरणाचा पाठ सांगितला किंवा किती तुम्ही पंचकरण ऐकलं, उपयोग नाही. जर असं आपल्याला अंतकरणामध्ये रुजवायचं असेल, उतरायचं असेल, तर त्याच्या पाठीमागं लागावं लागतं. नाही का नाही, ते पाठांतर थोडंफार करावं लागत असतं. सांगा बरं मंगलताई. मी पण सांगते, म्हणजे हात वर येईल मला विचारत जा. बरं बरं गडम महाराज नक्की विचारत जाईल. बोला मंगलताई. व्हिडिओ ओपन करायचा बरं का, व्हिडिओ ओपन करून सांगायचं. हा आणि मी काउंट करून बाहेर मागे आले. रामकृष्ण हरी सर्वांना. आपल्याला चार सादृश्यता सांगितलेल्या आहेत. श्रीराम प्रभू, श्रीराम प्रभू आपल्या लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला. त्यांनी कशाचा सेतू बांधला? दगडाचा सेतू बांधला श्रीराम प्रभूने. आणि आपल्या सद्गुरूंनी तत्वबोध तत्वबोध याचा अद्वितीय ब्रह्म तत्वचा सेतू बांधलेला आहे श्रीराम सद्गुरूंनी. श्रीराम सद्गुरूंनी राक्षसाचा वध केलेला आहे. आणि आपल्या सद्गुरूंनी कामधील राक्षसाचा वध, काम क्रोध मद मोह ह्याचा सद्गुरूंनी नाश केलेला आहे श्रीराम प्रभूंनी. आणि श्रीराम प्रभू सीतेचे संयुक्त आहेत. आणि आपले सद्गुरु ब्रह्मविद्या सद्गुण याच्याशी संयुक्त आहे. अजून काय कुठलं राहिलं कडं, एक मधलं पहिलंच एक मंगलताई, राहिले. हा काय तुमचं झालं झाल्यावर मला एक सांगा, म्हणजे सांगणारा पतिप्राध्य आहे की ऐकणार आहे? ते आता त्यांनी प्रश्न रंजनाताई विचारल्यावर ते सांगू आपण. आपल्याला चाललंय आता हेच त्यांनी सादृश्यता सांगितले, तिथंच मी आज पाठ असून मी आता बिचकळायले. श्रीराम लक्ष्मीशी संयुक्त आहेत. आणि आपले सद्गुरु आहे ते ब्रह्मविद्या योगाने शोभिमान आहेत. माझं पाठ असून मी आज बिचकायले व्हिडिओ ना, कारण काय अर्ध मन तिकडे अर्ध मन इथं असल्यामुळे. ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही. सांगा गडम महाराज, सांगा. गडम महाराज बोला, चार सादृश्यता सांगायच्यात. बरोबर. आठवणी रामकृष्ण पाहिजे. हरी, रामकृष्ण हरी. श्रीराम सद्गुरु, श्रीराम सद्गुरु आपले सीतेशी संयुक्त आहेत, हा लक्ष्मीशी. आणि आपले राम सद्गुरु कोण आहेत? आपल्या परम शांतीशी, आत्मसंस्वरूपाशी ते जे आहेत संयुक्त आहेत. आणि रामप्रभूंनी आपल्या याच्यासाठी या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी हे मांडला होता समुद्रावर पूल बांधला होता दगडांनी. तर आपल्या प्रभूंनी काय केलं, आपल्या सद्गुरूंनी काम क्रोध लोभ या षडविकारावर विजय मिळावा म्हणून त्यांनी हा पूल बांधलेला आहे आपल्या याच्यावर, आपल्या समुद्ररूपी संसाररूपी समुद्रावर हे बांधलं होतं. आणि श्री रामचंद्र कसे निर्विकल्प संयुक्त आहेत. पुन्हा रामानं समुद्राचं बांधलं आणि मनुष्यजनाला पार नेण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी बांधला. तसंच श्रीरामचंद्र प्रभू ब्रह्मविद्येने संयुक्त आहेत सद्गुण रूपाने, लक्ष्मीच्या योगाने. तसेच आपले श्रीरामचंद्र प्रभू आपल्या सीतेशी संयुक्त आहेत. आणि अशा शोभायमान श्री राम सद्गुरूला मी
साष्टांग नमस्कार करते. बरं ठीक ताई आहे. लय छान दिसताय ताई, लय मस्त छान दिसायला बसला मस्त. बरं. रामसर दिसायला. हा स्पष्ट रामकृष्ण. रूपामध्ये सांगायचं. एक न अडकळता काय करायचंय आपल्याला सांगायचे. कोण सांगू शकतय असं म्हणायचंच नाही मध्ये. स्पष्टता आली पाहिजे, कारण पहिलाच विषय आहे ना, आहे का नाही. सुरुवातीचा विषय अडकायला लागलेला आहे. स्पष्टता आली पाहिजे, अडकलं न पाहिजे. असं कोण सांगतय झुंबरताई बोला बरं. ऐका झुंबरताईचं आता. हा ताई आता जॉईन झाले. आता बघा कालचाच प्रश्न आहे ना आपला. सादृश्यता सांगायच्या 4. सांगू ताई मी? हा सादृश्यता का बरोबर सांगाल हा ताई. सांगू का? व्हिडिओ करा आणि सांगा. म्यूट उघडं करायचं ते कॅमेरा. हा कॅमेरा ओपन करायचा आणि सांगायचंय. हा तर बघा ह्या ग्रंथामध्ये 4 सादृश्यता आहेत. 4 सादृश्यता म्हणजे कशा बघा, जसे प्रभू रामचंद्र सद्गुरू म्हणजे प्रभू रामचंद्र सीतेची संयुक्त आहेत ना. इकडं प्रभू रामचंद्र सीतेची संयुक्त आहेत. त्याप्रमाणे माझे सद्गुरू किंवा राम सद्गुरू हे कसे तर परमशांती निर्विकल्प वृत्ती या सीतेची काय तर संयुक्त आहेत बरं का. ही झाली पहिली सादृश्यता. आता दुसरी सादृश्यता आहे की रामचंद्राने जसं कामक्रोध रामचंद्रानं रावणादी राक्षसांचा नाश केला आहे की नाही. प्रभू रामचंद्र रावणादी राक्षसांचा नाश केला का नाही. त्याप्रमाणे आता माझे सद्गुरू किंवा राम सद्गुरू यांनी काय केलं, आपल्या अंतःकरणामध्ये जे काही काम क्रोध लोभ मोह मत्सर रूपी राक्षस आहेत ना, यांचा नाश केला. ही झाली दुसरी सादृश्यता. आता तिसरी सादृश्यता, ज्याप्रमाणे रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश केला तेव्हा काय केलं, दगडाचा सेतू बांधला आहे की नाही. आता माझ्या सद्गुरूंनी इकडं काय केलं, तत्वबोधरूपी सेतू बांधला. जेणेकरून पंचकरण ग्रंथामध्ये 82 तत्व आहेत. आणि या तत्वाचा काय केलं, तत्वबोध ती ब्रह्म ते ब्रह्मत्व या तत्वाचा काय केलाय, सेतू बांधलेला आहे. हे काय केलं आपल्या माझ्या राम सद्गुरूने केलेलं आहे. आणि आता चौथी सादृश्यता आहे की जसे रामचंद्र लक्ष्मीच्या योगाने शोभायमान होते है की नाही, त्याप्रमाणे माझे सद्गुरू ब्रह्मविद्या सद्गुण रूप या लक्ष्मीच्या योगाने कसे तर शोभायमान आहेत. अशा प्रकारे ह्या 4 सादृश्यता जशा प्रभू रामचंद्र आणि सद्गुरू या दोघांमध्ये साम्यता सारखीच आहे. जय गुरुदेव. ठीक आहे बोला. सांगू का ताई मी? हा सांगा. श्रीरामचंद्र प्रभू सीतेशी संयुक्त आहेत. आणि माझे राम सद्गुरू निर्विकल्प समाधी रूप जिचे आशा सीतेशी संयुक्त आहेत. आणि दुसरी सादृश्य म्हणजे हे श्रीरामचंद्र प्रभूंनी रावणादी राक्षसांचा नाश केला आणि माझ्या सद्गुरूंनी काम क्रोधादी रूप राक्षसांचा नाश केला. तिसरी सादृश्यता, श्रीरामचंद्र प्रभूंनी समुद्रावर सेतू बांधला. आपल्या सेनेला समुद्रातून पार तारून नेण्यासाठी समुद्रावर सेतू बांधला. आणि माझ्या सद्गुरूंनी संसाररूपी सागरातून तारून नेण्यासाठी मुमुक्षुजनांना तारून नेण्यासाठी मुमुक्षुजनांना तारून नेण्यासाठी संसाररूपी सेतू बांधला. आणि संसारूपी सेतू कसं म्हणता येईल. हा बोला ना ताई. संसारूपी सेतू नाही म्हणायचं. संसाररूपी सागरातून तारून नेण्यासाठी मुमुक्षुजनांना तारून नेण्यासाठी सेतू बांधला सेतू, पण कोणता सेतू बांधला. मुमुक्षुजनांना तारून नेण्यासाठी तत्वबोध रूप सेतू बांधला. तत्वबोध सेतू बांधला. आणि श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहेत. तसेच माझे राम सद्गुरू ब्रह्मविद्यानेक सद्गुण रूप अशा सीतेशी नाही चुकलं. श्रीरामचंद्र प्रभू श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मीच्या योगाने शोभायमान आहेत. तसेच माझे राम सद्गुरू ब्रह्मविद्यानेक रूप गुण असे जिसे अशा सीतेशी शोभायमान आहेत. म्हणून माझ्या गुरुला मी साष्टांग नमस्कार करते. ठीक आहे, तर तुम्हाला सादृश्यता पाठ आहेत.
सगळ्यांना सादृश्यता पाठ झाल्या असं आपण गृहीत धरायचं आणि आता पुढे चालायचं बरं का. वारंवार मी का विचारत आहे, कारण सगळ्यांना लक्षात राहावं, पंचीकरणातला मागचा विषय आपला काय झालेला आहे हे कळावं म्हणून हे काय चाललंय, प्रत्येक वेळेस रिव्हिजन चाललेलं आहे बरं का. आता अनुबंध चतुष्ट किती सांगितले संगीताताई उबाळे? 4. आता प्रत्येकाला मी म्हणणार नाही व्हिडिओ ओपन करा म्हणून, आपला काय करायचा, व्हिडिओ ओपन करायचा आणि सांगायचं 4 अनुबंध चतुष्ट. हा, एक अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन. हा बरोबर. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे काय आहेत, 4 अनुबंध चतुष्ट. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आता अधिकाऱ्याचं लक्षण मला ताई सांगा. अधिकाऱ्याचं लक्षण सांगायचं आहे. उषाताई सांगा. रामकृष्ण हरिताई. हा, 1 मिनिट. कोण माईक बंद आहे तुमचं? हा माईक, मला ताई माईक ओपन करा. आत्मानात्मा विवेक, वैराग्य, शमदमादी संपत्ती, मोक्षाची तीव्र इच्छा. जय गुरुदेव ताई. कसं झालं माहितीये का, माझा आवाज येत नाही ताई? हा यायला 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 यायला. हा बोला बोला. काय सांगू? तुम्ही विवेकाचं लक्षण सांगायचंय. आत्मा आणि आत्मा विवेक म्हणजे आत्मा एक नित्य आहे, बाकी सगळं अनित्य आहे. असं अर्धवट लक्षण नाही, पूर्ण लक्षण आलं पाहिजे. स्वरूप नित्य आहे आणि बाकी सगळं अनित्य आहे, आत्मा सोडून. खरात महाराज सांगा. अर्धवट लक्षण आलंय, पूर्ण लक्षण बसलं पाहिजे. खरात महाराज बोला. आत्मा अनात्मा, विवेक, वैराग्य, शम दम शटसंपत्ती. तुम्हाला मी प्रश्न काय विचारला होता आणि तुम्ही उत्तर काय द्यायलात? ऐकलं नाही ताई मी, बरोबर सांगा ना. एकले अवधान दीजिए, मग सर्व सुखाशी पात्र होईजिए. है का नाही? इथं डबल डबल तुम्हाला मी सांगायला लागले, तुम्ही तरी लक्ष देणं झालात. है का नाही? प्रत्येकानं काय केलं पाहिजे, हे पाठ जे आहे ना, अगदी कानामध्ये तेल घालून, डोळ्यामध्ये तेल घालून ऐकला पाहिजे. डोळ्यामध्ये तेल घालून. वैष्णवी आमची सांगायली, मग मी डोळ्यामध्ये तेल घालून. आहे का नाही? असं काय केलं वैष्णवी म्हणजेच मोरेताई येतात, मोरेताई म्हणजेच वैष्णवी येतात. आवाज सुद्धा रामकृष्ण ताई, मी सांगू का? हा थांबा. हा सांगा. हा सांगा, बोला बोला. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनंत असा. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनात्य आहे असा ज्याचा दृढ मनाचा निश्चय आहे, तोच विवेक आहे. बर, विमलताई बोला. बोला विमलताई. आत्मनात्म विवेक, वैराग्य, संपत्ती आणि मोक्ष. विवेक सांगायचा. म्हणून नाही का, एक एक जण बोला म्हणजे गोंधळ होत नाही बरं का. आता मी प्रश्न काय विचारला. हा, आता नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. ठीक आहे. तुम्ही अर्धवट सांगितलं. कुंदाताई बोला. पूर्ण उत्तर पाहिजे. हो ताई. आत्मस्वरूप नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा जो मनाचा निश्चय, त्याचेच नाव विवेक आणि तेच पहिले साधन ह्याच्यातले. रामकृष्ण हरी. बरोबर. हा, आता ह्यांना कसं व्यवस्थित सांगितलं तसं सांगता आलं पाहिजे. काय सांगितलं? आत्मस्वरूप नित्य आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे, एवढं नाही. त्याच्या मनाचा निश्चय व्हावा लागेल. नुसतं पाठ करून काय करता? निश्चय कधी करायचा? मनाचा निश्चय व्हावा लागतोय, म्हणून मनाचा निश्चय तिथे घ्यावं लागन, तर ती व्याख्या पूर्ण झाली. नाही तर नाही बरं का, लक्षात राहू द्या. हा, तर आता मी सांगू का म्हणायचं नाही, कारण मला नाही का सगळी दिसायला लागली तुम्ही, म्हणून मी ज्याला सगळ्यांनी हँड वर करा ना, हँड करा ना, म्हणजे कळते ताईला. मी प्रत्येकाला विचारते. आता वैराग्याचं लक्षण सांगायचं बरं का.
तर वैराग्याचं लक्षण पालसेकर ताई सांगा. लोकातीच्या परलोकाले भोग भोगण्यासंबंधी इच्छा आहे. बाकीचं नाही का? मी सांगू का? कोणाला म्हटलं हा तुम्हालाच बोला. या लोकातले आणि त्याचप्रमाणे परलोकातले भोग भोगण्यासंबंधाने राहिलेल्या इच्छा म्हणजेच इच्छेचा अभाव यालाच वैराग्य असे म्हणतात. बरोबर आहे. आता नाही का शम दमादी षट संपत्ती सांगायची बरं का. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, है का नाही, तितिक्षा, श्रद्धा, समाधान सगळं सांगायचे आणि हे व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. मग आता हे कोण सांगतय तर शोभाताई बोला. शमदमादी षड संपत्ती हा. आणि व्हिडिओ ओपन करा म्हणून मी काही सारखं सांगणार नाही. ज्यांना व्हिडिओ ओपन केला नाही त्याला डबल विचारणार नाही. मी पण हे करायले मी थोडं वाचून सांगायले. मग नाही मी वाचून सांगायचं नाही तुम्हाला. मी किती दिवस झालं 3 दिवस झालं म्हणायला लागले पाठ करा है की नाही. आपण जर पाठच नाही केलं तर मग उपयोग काय. वाचून तर आपण कोणीही दाखवू शकतो ना ताई. त्याच्यासाठी काय करायचं आवश्यक ताई आज नाही. बरं चालेल काही हरकत नाही. आणि खरं बोलल्या बरं का ही एक विशेष आहे. असं शिंदेताई बोला बरं. शिंदेताई व्हिडिओ ओपन करायचा बोलायचं. दिसायले का? हा. श्याम सर्व वासनेचा त्याग करायचा. दम शब्दादिशयापासून इंद्रियाचा निग्रह करायचा. उपरती सर्व प्रपंचापासून निवृत्ती करायची. तितिशा शीत उष्ण सुख दुःख दोन धर्म ते सहन करण्याची योग्यता पाहिजे. आणि श्रद्धा ब्रह्मनिष्ठ सद्गुरु वेदांत वाक्याच्या ठिकाणी भक्ती आणि समाधान सच्ची स्वरूप जाणून घेतलेले केलेली चित्ताची एकाग्रता करायची. रामकृष्ण. बरोबर खूप छान सांगितलं बरं का. ह्याला काय म्हणायचं शमदमादी षटसंपत्ती. आणि आता शेवटचं साधन राहिले. श्यामलताई बोला. शेवटचं साधन कोणतं आहे आणि काय त्याची व्याख्या ती बोलायचं. शेवटचं का समाधान का? समाधान आहे का? नाही समाधान म्हणजे नाही. मंगल कालेवार ताई बोला. मंगलताई बोला. शेवटचं साधन कोणतं आहे अधिकाऱ्यामध्ये? मोक्षाच्या संसार बंधनापासून निवृत्त होण्याची तीव्र इच्छा तिचेच नाव मोक्षाच्या. बरोबर आहे. आता हे काय झालं अधिकाऱ्याचं लक्षण. आता अनुबंध चतुष्टामध्ये हे अधिकारी आपण पाहिले. नंबर 2 बघितला. आता विषय आहे का नाही नोट करा आता. आणि नंबर 2 आहे विषय. मग आता विषय कोणता सांगितलेला आहे बरं शिलाताई? विषय कोणता सांगितलेला आहे? जीव शिवाची इच्छा त्याच्यामध्ये विषय सांगितलेला आहे. प्रत्येगात्मा आणि जीव शिवाची इच्छा. जय गुरुदेव ताई. बरोबर छान. कॅमेरा बोलायची सवय नाही त्याच्यामुळे ते असं गोंधळ होऊन जातो. पाठ आहे सगळं म्हणून तर आता अशी सवय लागावी म्हणून तर चाललाय ना आपला प्रयास आहे की नाही. छान. तरी पण छान सांगायला सगळेजण खूप छान प्रयत्न करायला लागलात बरं का. बरोबर आहे. जीवाची शिवाबरोबर जी एकता करणं हाच या ग्रंथाचा काय सांगितलेला आहे विषय सांगितलेला आहे. आणि आता संबंध आहे की नाही. मग आता ह्याच्यामध्ये संबंध आलेत तर आपण पहिला जो आहे तो कोणता बघितला काल संबंध? प्रतिपादक भाव संबंध. असं नाही सांगायचं. ज्याला विचारलं ना त्यालाच उत्तर द्यायचं. बरं ठीक आहे. तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं? प्रतिपादक भाव संबंध जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रत्येकानं काय करायचं? दृष्टांत द्यायचे. नाही तर तरी दृष्टांत द्यायचा तुम्ही काय करायचा प्रयत्न करायचा. मग ज्यानं दृष्टांत तयार केलेले आहेत त्यांना आता काय करायचं सांगण्याचा प्रयत्न करायचा. कशावर? प्रतिपादक भाव संबंधावर. बोला झुंबरताई.
या ग्रंथामध्ये पहिला संबंध आहे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. म्हणजे पंचकरण ग्रंथ हा प्रतिपादन करणार आहे. अद्वितीय ब्रह्माचा म्हणून ग्रंथ झाला प्रतिपादक आणि अद्वितीय ब्रह्म हे झालं प्रतिपाद्य. कारण काय आहे तर हा विषय आहे. अद्वितीय ब्रह्म हा विषय आहे म्हणून त्याला म्हणायचं प्रतिपाद्य. आणि ग्रंथ प्रतिपादन करतो म्हणून याला म्हणायचं म्हणून यांचा प्रत्येक भाव संबंध आहे. आता एक दृष्टांत देते. कारण समोर माझ्या एक कृष्णाची मूर्ती आहे. रोज कृष्णाची मूर्तीला दररोज सकाळी काकड्यामध्ये काय करते की काकडा करतो ना आपण, तर विनवणी करते, कृष्ण मूर्ती समोर बसते आणि ती स्तुती करते त्या भगवंताची बरं का. तर तो भगवंत काय झाला तर प्रतिपाद्य झाला म्हणजे अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी. आणि मी जी त्याची मी भक्त आहे त्या भगवंताची आणि मी काय करते दररोज त्याची काय करते स्तुती करते. म्हणजे मी काय झाले मी प्रतिपादन करते ना त्या भगवंताचं काकड्याद्वारे, तर मी काय झाले प्रतिपादक झाले. म्हणून मी झाले ग्रंथाच्या ठिकाणी आणि माझा भगवंत झाला अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी. बरं ठीक. दुसरा देऊ का पुन्हा. आता द्या. माझा मुलगा खूप हुशार आहे. शाळेमध्ये त्यानं कशात तरी नंबर आणलाय. आता नंबर आणला मग मी काय करू लागले स्तुती करू लागले घरी बायाजवळ, बाई आमचा गोविंदाला नंबर आणलाय, खूप मार्क भेटले, खूप हुशार आहे ते. म्हणजे मी त्याची स्तुती करायले ना. मी त्या गोविंदाची स्तुती करते म्हणजे गोविंद झाला प्रतिपाद्य विषय झाला. तो झाला अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी आणि मी त्याची आई त्याचं प्रतिपादन करायले म्हणजे मी झाले ग्रंथाच्या ठिकाणी. कारण मी झाले प्रतिपादक म्हणून आमचा दोघांचा प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध. बरोबर आहे, बरोबर आहे. छान आलं लक्षामध्ये. ठीक आहे. आता शोभाताई बोलता का? मी का ताई? हा बोला. हा आता माझी प्रतिपादक प्रतिपाद्य हे दोन हे आहेत का. तर माझी नात ना विमानाचं हे करायली, ते आपलं कोर्स करायली. तर तिचा पहिला नंबर आलाय ते आता. तर मी तिची हे करायले ती स्तुती करायले. तर मी प्रतिपादक झाले आणि ती जो आहे ते प्रतिपाद्य झाली. आलं का ताई? बरं जय ठीक आहे. गुरुदेव. हा मंगलताई. कोणत्या मंगलताई? हा तुम्हीच. ताई आता मला विचारा. हो विचारते. माझा नातू क्रिकेट खेळायला खूप हुशार निघाला. मी त्याची स्तुती करते. स्तुती करते म्हणजे प्रतिपादक आणि मी म्हणजे प्रतिपाद्य. बरं मला हा वाटलं बोला. मला गडम महाराज बोला. आता बघा हे कॉलेज आहे बघा. कॉलेजमध्ये महात्मा गांधीच्या म्हणजे कार्यक्रमामध्ये महात्मा गांधीच्या जयंती निमित्त कार्यक्रम ठेवला होता. तर एका महिलाला सांगितलं बाबा गांधीजीवर भाषण करा. मग ते भाषण त्यांनी चांगलं केलं, खूप सुंदर केलं. गांधीजी पूर्ण माहिती सांगितली, सगळं जनतेचं काय केलं ते सगळं सांगितलं. मग त्यांनी सांगितलं. मग मी ऐकलं, त्या मास्तरनी बाईनं ऐकलं. मग त्या कोण झाल्या प्रतिपादन झाल्या आणि सांगणारे महिला कोण झाली प्रतिपाद्य झाली. बरं मग बरं ठीक. असा विषय झाला. दुसरा एक्झाम आता बस जरा एकच द्या कारण लय जण नाही आहे. एकच आता एकच आहे का एवढं आहे का. आता सासू सुना असतात बघा. आता सासू काय करते, सून काय करते, स्वयंपाक करते, छान स्वयंपाक करते. दहीवडे सून केले तर दहीवडे केले तर मग मी आम्हाला दहीवडे वाढले. मग खूप छान लागले. मी म्हणलं खूप छान केली, चवदार आले, आंबट झाले नाही, काही नाही, खूप छान केली. तिची मी स्तुती केली. तर मी कोण झाले प्रतिपादन झाले आणि सून कोण झाली प्रतिपाद्य झाली. आलं बरोबर लक्षात. आहे छान. का? बरोबर एकदम छान लक्षात आलंय. हा बरोबर छान. बोला शिंदे ताई. रामकृष्ण ताई. म्हणजे आता आपले हे तुकाराम महाराज आहेत ना. आता मूर्त आहे ती पांडुरंगाची मूर्ती आहे. मग तुकाराम महाराज काय म्हणाले तर पांडुरंगाला विनवायलेत ना,
समचन दृष्टी इटेवरी साजरीन तिथे माझी हरी वरती राव. आता पांडुरंगाला काय म्हणायचं, सारखी माझी वरती काय करा, तिथंच राहू दे पांडुरंगाला म्हणायला लागलेत. कोण हे तुकाराम महाराज म्हणायले. तर मग त्या जागेवर काय धरायचं, प्रतिपादक धरायचे. समजा पांडुरंग महाराज काय झाले, प्रतिपादक झाले आणि देव काय झाले, अद्वैत ब्रह्माचं प्रतिपादन झाले. समजा चुकलं का होत, आलं बरोबर? घोळ झालाय, घोळ. घोळ झालाय का? आलं नाही. बर, बोला, दुसऱ्या कोण बोलतय? मंगलताई बोला. हा, रामकृष्ण हरी. ड्रायव्हर आणि गाडी. ड्रायव्हर गाडीची एवढी स्तुती करते की गाडी खूप सुंदर आहे, त्याचा ब्रेक छान आहे, चालायला चांगली आहे, असं गाडीचं वर्णन ड्रायव्हर करतो. म्हणजे स्तुती करतो. म्हणजे गाडी आहे हे प्रतिपादन, स्तुती करणारा. ते अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी गाडी, आणि जो ग्रंथ आहे तो ड्रायव्हर, म्हणजे ते प्रतिपाद्य आहे. जमलं, आलं म्हणजे आलं. याच्यात काय सांगायचं, ज्याची स्तुती करतो आपण, ज्याचे वर्णन करतो ते अद्वितीय ब्रह्म, आणि ज्याच्यामध्ये ते वर्णन करणारे आहे तो जो ग्रंथ आहे ते प्रतिपाद्य. बरोबर आहे, बरोबर, अगदी बरोबर. छान आलं. तर मला सगळं पाठ असताना मला 4 सादृश्य एकदमच दिसकडे होते. बोला खरात महाराज. जय गुरुदेव ताई. अद्वितीय ब्रह्माचे प्रतिपादन म्हणजे आता ब्रह्म आहे, ग्रंथ आहे अद्वितीय, म्हणजे ग्रंथ आहे अद्वितीय प्रतिपादन, आणि ऐकणार आहे प्रतिपाद्य. म्हणजे दोघांचा संबंध, म्हणजे ग्रंथ अद्वितीय झाला, हे प्रतिपाद्य झाला, आणि ऐकणारा प्रतिपादन झाला. म्हणजे मी आता समजा ग्रंथ तुम्ही मला सांगायला आणि मी ऐकायले, मी प्रतिपाद्य, आणि आदित्य ब्रह्म म्हणजे प्रतिपाद्य. बरोबर आहे ताई? जय गुरुदेव. पण बरोबर यायले, पण सांगा ना, संगती व्यवस्थित लावा ना. हा, मग आता समजा आता मी आता आमच्या नाती आल्या, त्या टीव्ही लावू लागल्या, तुम्ही म्हणलात की नाही बरोबर उत्तर नाही दिलं. मग आता प्रतिपाद्य म्हणजे ते बरोबर आचरणातच नाही आणलं ना, हे झालं म्हणजे प्रतिपाद्य, आणि सांगणं म्हणजे झाले प्रतिपादन. नाही, संगती लागणार का? मी काही काल नव्हते होत आई, मला तेवढं मी आता मला येईन. पण ते आलं माझ्या लक्षात का? आलं का बरोबर सांगितलं? नाही, संगती जोडा. कुंदाताई थांबा ना, कुंदाताई. काय मला काही येतोय का नाही की बघते प्रयत्न करून. बरं. आता हे काय, एक मी गवळण म्हणली काकड्यामध्ये, तर त्याची छान म्हणून सगळ्यांना स्तुती केली. तर मी झाले ग्रंथाच्या ठिकाणी प्रतिपाद्य, आणि ती गवळण जी झाली ते ब्रह्माच्या ठिकाणी झाली प्रतिपादक. उलट सुलट झालंय. उलट झालं का? ते डोक्यात बसणं झालंय ताई. उलट सुलट नाही, सांगितलं संगत बरोबर लावली, पण उलटी सुलटी लावली. गवळण म्हणली, आता मी काय झाले तर प्रतिपादक, हा, आणि प्रतिपाद्य म्हणजे ते गवळीतला भाव झाला ग्रंथाच्या ठिकाणी. संबंध सांग, संबंध. भाव लांब राहू द्या, संबंध सांगायचा. म्हणजे त्याचा संबंध सांगायचा का? आता वर्णन करणारे जे आहेत, आता वर्णन कुणाचं चाललंय? तुमच्या गवळणीचं. तुम्ही म्हणली ना गवळण, म्हणून तुम्ही काय झालात? ब्रह्माच्या ठिकाणी झालात. हा, उलट झालं. आणि वर्णन करायला लागले प्रेषक, ऐकणे बघणारे, ऐकणारे, ते कोण आहेत? प्रतिपादक. प्रतिपादन करायलेत ना ते तुम्हाला. डोक्यातच बसना झाले बघा, हे एवढं लईच अवघड आहे. कितीदा आता तुम्हाला सांगितलं. हा, ठीक आहे, बसन हळूहळू बसन. एकदा बघा बरं आता ताई. मंगलताई बोला आता. थांबा जरा, सगळ्यांचा नंबर असते. मंगलताई. म्हणजे ह्या दोघांचं काय झालं ऐकून घ्या, आपण शिकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे काय चाललंय, समोरचं काय बोलायलंय, जर असं ऐकण्याची कॅपॅसिटी ठेवली पाहिजे. ऐकून अगोदर काय करा, सगळे कसे काय सांगायले, कोण आहे हे लक्षात घ्या, आणि व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करा. उगा गोंधळ घालायचा नाही. मी सांगते आता.
मी सांगते. बोला. डॉक्टर व पेशंट डॉक्टरांची खूप आणि स्तुती करतो. व्हिडिओ सर ओपन करून सांगा प्रत्येकाला. मी डबल डबल सांगाय म्हणायला लागले. व्हिडिओ ओपन करायचं, सांगायचं. कळतंय आपलं, आम्हाला बी कोण सांगायला इकडे. नुसतं नावाचा परिचय झालाय नाही, आतापर्यंत. ओपन ओपनच होत होत नाही. नाही ताई, व्हिडिओ काय झालं माहित नाही. बरं, ठीक आहे, ओपन होत नाही. चालतंय. बोला बोला. ठीक आहे ताई, एक मिनिट. हा. हम्म. आता डॉक्टर व पेशंट डॉक्टरांची खूप स्तुती करतो. सर तुम्ही फार दयाळू आहात, तुमच्या हाताला खूप यश आहे, अशी स्तुती करतो. डॉक्टर म्हणजे ब्रह्म आणि पेशंट हा प्रतिपादक. डॉक्टर म्हणजे ब्रह्म, चुकलो, म्हणजे प्रतिपाद्य, आणि पेशंट हा प्रतिपादक. बरोबर आहे. हा. बरोबर, माझ्या छान. सुनबाईचे काय का ताई, माझ्या सुनबाईने केलं. बरं, छान आलंय. बरोबर आहे. आयुर्वेद हा. शास्त्र हे ब्रह्म आहे. सुनबाईनं केलं हे. बरं, आयुर्वेद छान. शास्त्र हे ब्रह्म आहे, म्हणजे प्रतिपाद्य आहे. व चरक संहिता व सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता हे ग्रंथ आहेत, म्हणजे प्रतिपादक आहेत. बरं, छान आहे. अजून एक ऐका तिचं. हम्म. सृष्टी व सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा विनिमय, सृष्टीचा लय हे ब्रह्म आहे, म्हणजे प्रतिपाद्य आहे. व त्याची माहिती देणारा 4 वेद उपवेद हे ग्रंथ म्हणजे प्रतिपादक आहे. बरोबर आहे. छान उदाहरण. आजकालचे लेकरं हुशार असतात बरं का. ज्यांना शिक्षण सुनबाईने घेतलंय केलं, ना, मला असं येत नाही ते. हा. ज्यांना शिक्षण घेतले ते पटपट लक्षात घेतात आणि करतात. ते हे डॉक्टर आहे ते. ते करतात. आणि जरा आपल्याला अवघड जाते का नाही. तरी आपण एवढे आपल्याला सूक्ष्म जरी आपल्याला उदाहरण नाही देता आले, तर ढोबळ उदाहरण सहज आपण देऊ शकतो ना. व्यवहारातले देता येतात आपल्या व्यवहारातले, याच्यातले येत नाही मला. चालेल. ठीक आहे. कोण राहिले, कारण सगळ्यांच्या हातावर असल्यामुळे मला कोण झाले बरं का. ज्यांना सांगितलंय त्यांना हात खाली करा, म्हणजे मला जे राहिले ते कळतंय आणि मी सगळ्यांना विचारू शकते, है की नाही. महाराज सांगू का मी? हा, सांगा. आता बघा, माझे नाती आहेत ना, 2 नाती, तर त्या शाळेमध्ये खूप हुशार आहेत आणि गायनामध्ये पण हुशार आहे. क्लासिकल झाले ना त्यांचं, तर ते 2.5 वर्षाचे असल्यापासून त्यांना क्लासिकलला टाकले. आता 7वीला 1 आहे, 5वीला 1 आहे. तेवढे हुशार झालेत गायनात पण आणि अभ्यासामध्ये पण आहे ना. तर कोणत्या पण कार्यक्रमामध्ये नाही का, त्या आता दोघींना काय करायचं, आपल्याला प्रतिपादक भाव संबंध हे सांगायचं, हे लक्षात घ्या. ते सांगते महाराज. तर मग त्यांना नाही का कार्यक्रमामध्ये कोणते पण घेतात. तर मग त्यांचा आता कार्यक्रम झाला भोसरीला, तर मग त्या सरांनी त्यांचं एवढं कौतुक केलं आणि त्यांना बक्षीस पण, गिटार बक्षीस दिलं, अजून 2 गिटार बक्षीस दिलं, अजून पेटी बक्षीस दिली त्या सरांनी. आणि त्यांचं नाही का, त्यांच्या मम्मी पप्पाला बोलावलं की तुमच्या मुली लय हुशार आहे म्हणून, नाही का. तर त्यांनी त्यांचं कौतुक केलं. तर मग ते सर लोक झाले प्रतिपादक झाले ते. आणि त्या मुलींना समजा, नातींला ब्रह्मच्या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं समजा, तर मग ते त्या मुली प्रतिपादक झाल्या. बरोबर आहे का महाराज? बरोबर. छान लांब लचक चांगलं सांगितलं. बरोबर. दृष्टांत ऐकले रंजनाताई. रामकृष्ण हरी. मी राहिले की ताई. डबल कोणी सांगायचं नाही. ज्याला राहिले सांगायचं त्यांना सांगू द्या. हात खाली घ्या म्हणाले, घ्या की पटापट. खाली घ्या. हा, बोला. मी सांगते ते. जय गुरुदेव ताई. मी कीर्तन केलं आणि ते माझ्या गुरूंना आवडलं. तर माझी गुरूंनी काय केली, कीर्तनाची स्तुती केली. तर मी झाले प्रतिपाद्य आणि माझे गुरु झाले प्रतिपादक. म्हणजे प्रतिपादक भाव संबंध याला म्हणायचं. जय गुरुदेव ताई. सुंदर. आलं. चला बोला आता. कोण राहिले अजून? मी बोलते. हा, बोला. जे राहिले त्यांना पटापट बोला. आता आपल्याला दुसरा संबंध रंजनाताई सुंदर विवेचन करतात. रंजनाताई ब्रह्माच्या ठिकाणी आणि प्रतिपादन पंचीकरण ब्रह्म आणि विवेचन करणारे प्रतिपादक. बरं. चालते. ठीक आहे. पुढे चला, जे राहिले त्यांना सांगा पटकन. रामकृष्ण हरिताई. आता विठ्ठलाच्या मूर्ती समोर नामदेवराय आहेत. तर ते नामदेवराय अभंग कोणतं म्हणतात,
जनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा तेने माझ्या मना बोध झाला. तर मग नामदेवराय कोण्या ठिकाणी झाले त्या थांबा थोडं रामकृष्ण रामकृष्ण हरी. लक्षामध्ये आता ऐका, सगळ्यांच्या लक्षामध्ये प्रतिपादक भाव संबंध ब्रह्माचा आणि ग्रंथाचा संबंध. तर त्याला उदाहरण काय दिलं, आता माझी सुनबाई खूप डेकोरेशन छान करते, मी तिची खूप स्तुती करते. मी म्हणजे बाहेरचे कोणी आले की तुमची सुनबाई छान करते, खूप छान करते असं म्हणतात. तर ते प्रतिपाद्य झालं आणि मी प्रतिपादक झाले. रामकृष्ण हरी. सांगू ताई? बरे सांगा. मोरेताईच्या आवाजात खूप गोडवा आहे. ते प्रतिपादक म्हणजे आम्ही जे स्तुती करतो ते प्रतिपादक आणि मोरेताई आहेत प्रतिपाद्य. ग्रंथाच्या ठिकाणी मोरेताई. छान आणि रामकृष्ण. छान सांगितलं, बरोबर आहे. रामकृष्ण हरिताई. आता नामदेवराय का नाही विठ्ठलाच्या मूर्ती समोर उभे आहेत आणि ते अभंग म्हणत आहेत, म्हणजे विठ्ठलाची स्तुती करत आहेत. जनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा. तर आता नामदेवराय काय आहेत तर ते कशाचं प्रतिपादन करायला लागले तर नामदेवरायाच्या ठिकाणी प्रतिपादक भावाला, अद्वितीय ब्रह्म्याचा प्रतिपादक भावाला, आणि विठ्ठलाची मूर्ती काय प्रतिपाद्य आहे. आलं का ताई? डबल सांगा बरं, लक्षातच आलं नाही मला तुम्ही काय सांगितलं ते. प्रतिपादन करणारे नामदेवराय म्हणजे त्यांच्या ठिकाणी प्रतिपादक भावाला. आणि विठ्ठलाची अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती. आलं बरोबर आहे. ठीक आहे, झाले कसं लेखक हे प्रतिपादन हे लेखक वर्णन करून सांगणारा आहे आणि प्रतिपाद्य हे आता प्रतिपाद्य हे म्हणजे त्या लेखकाची आत्मा प्रतिपाद्य म्हणजे पूर्ण विस्तारित करून सांगते, त्याला प्रतिपाद्य असे म्हणतात. काय सांगते लेखक? प्रतिपादन हे लेखक वर्णन करून सांगतात ना, म्हणजे आता एखादं काही पुस्तक वगैरे असं. मग ते वर्णनाचा विषय सांगावा लागेल का नाही? वर्णनाचा विषय सांगावा लागेल का नाही? इथं कसा विषय सांगितला तसा विषय सांगावा लागेल का नाही संगती लावण्याकरता? ग्रंथ हे प्रतिपादन एखादं लेखक विषय म्हणजे असं वर्णन करून सांगते ना. एखादा विषय आपल्याला ढोबळ मांडावा लागते आणि लेखक मांडावा लागते, तेव्हा त्याचा संबंध जोडता येते. असं कसं मांडताय? तिथं तुम्ही विषयच मांडला नाही, पुस्तक म्हणलं कसं तुम्हाला? अनेक पुस्तक आहेत. पंचकरण ग्रंथ आहे. आता तुम्ही आम्हाला वर्णन करून शिकवायला म्हणजे तुमची म्हणजे ग्रंथ हा प्रतिपादन करणारा आहे आणि तुम्ही वर्णन करून आम्हाला सांगता म्हणजे तुमची आत्मा ही प्रतिपाद्य आहे. जय गुरुदेव ताई. मोरताई लेफ्ट झालेले आहेत, जॉईन होतील. रेंज केली वाटतं. सगळ्यांनी सांगितलं, त्यांनी हात खाली घ्या. सगळ्यांच्या हातावरच दिसायलेत. किती बाऱ्या सांगितलं तर हातच खाली घेईन. आता ज्यानं सांगितलंय त्यानं हात खाली घ्यावं की. ज्यानं सांगितलं नाही त्याचे राहू द्या. मी सांगितलं नाही. ज्यानं सांगितलं नाही त्याचे राहू द्या. रेंज गेली वाटतं त्यांचं. आशा ताई, रामायणामध्ये बोलायचंच नाही आपण कुणाच मध्ये चालू असताना. बरं, आशा ताईला सांगाले ते का आता ते युट्यूबला आलंय सगळ्यांना सांगायचं. जरा तुला सरकले की दुसराच विषय तुमचा चालू असते. जे विषय चाललाय त्याच्यावर काय करत जा, चर्चा करत जा ना. दुसरा विषय नाही अजिबात बोलायचा ह्याच्यामध्ये. तुम्ही पोती झाल्यावर दुसरा विषय बोलत जा. जे विषय चालू आहे त्याच्यावर चर्चा करायची. जे नाही समजलं, कुणाला समजलं, एखाद्यानं काय करायचं. झुंबरताई, तुम्ही मी जर एखाद्या इकडे तिकडे गेले की लगेच तुम्ही विचारायला सुरुवात करायची. असं नाही करायचं. चर्चा दुसरी करायची नाही. कारण पहिलेच आपण इथं काय करतो, त्या मनाला असं आवरून बसवितो आणि त्याच्यामध्ये इकडला तिकडला विषय म्हणल्यावर तर काय बघायचं कामच नाही. तेवढंच ती मोकळी पाहिजे त्या विषय ह्याला मनाला, की म्हणलं की भटकतंय तिकडं. म्हणून जे विषय चाललाय ना त्या विषयावरच चर्चा करायचा.
हा मी जरा एखाद्या वेळेस फोन येतय काही येतंय कोणी ही झालं की मग मला ते बोलावं लागते अर्जंट फोन असला तरच उचलत असते मी नाही तर उचलत बी नसते एखाद्या वेळेस गेले इकडे तिकडे की लगेच तुम्ही काय करायचं विचारायला सुरुवात करायची. ठीक आहे झाले का सगळे आपले सांगणारे. रामकृष्ण हरी ताई. जय हा गुरुदेव बोला. ताई. हा बोला. म्हटलं विषय मला तर काही येत नाही आता नेमके जॉईन झाले सांगते कसं. सांगा सांगा. हा. काल आमच्या इथं महादेवाची पूजा झाली बघा. माझ्या सुनेने छान महादेव बनवला. हा मग मी तिची स्तुती करू लागले की बा महादेव छान बनवला पूजा चांगली केली. म्हणजे तू झाली प्रतिपादक आहे ना. बरोबर आहे का. हा आणि मी झालं ते ग्रंथ तुम्ही काय सांगता ते मला तर काही बोलता पण येत नाही एवढंच आहे ना. तरी पण छान सांगायलात तुम्ही. हा प्रतिपाद्य ते वर्णन तुम्ही केलं ना सुनेचं ती झाली प्रतिपाद्य आणि तुम्ही प्रतिपादक. तुम्ही प्रतिपादन कारण तुम्ही वर्णन करायलात ना तिचं आणि ती वर्णन करण्याचा विषय झाली. बरोबर छान छान बघा पहिल्यांदाच ऐकायलात पण छान सांगितलं बरं का. रामकृष्ण हरी. मी सांगू ताई जय गुरुदेव. हा जय गुरुदेव सांगा सांगा. हा इथं प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे जीव आणि शिवामध्ये. तर प्रतिपाद्य काय होईल अद्वितीय ब्रह्म हे प्रतिपाद्य आणि त्याचं प्रतिपादन करणारा म्हणजे ग्रंथ त्याला प्रतिपादक म्हणावं. त्याच्यासाठी आणखीन एक दृष्टांत सांगते मी शिवाचा अभंग म्हटला म्हणजे आता शिव इथं काय झाले प्रतिपाद्य आणि मी अभंग म्हणला हे झालं प्रतिपादक. बरं बरोबर आहे. हा जय ठीक गुरुदेव. आहे अजून कोण सांगतय राहिलं का बोला श्यामलताई बोला. हा ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म हे दोघाचा प्रतिपादक आहे. म्हणजे हा ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्माचे प्रतिपादन करणार आहे आणि ब्रह्म प्रतिपादन करण्याचा विषय आहे. बरोबर आहे. संगीताताई बोला. आदित्य ब्रह्म आणि विषय म्हणजे प्रतिपाद्य प्रतिपादक भाव तर त्याचा मी गौरव म्हणले आणि ते झालं प्रतिपाद्य. ते आमच्या मोरे ताईला खूप आवडली वर्णन केलं ते झाले ग्रंथ त्या ठिकाणी म्हणजे प्रतिपादक भाव म्हणजे ग्रंथ त्या ठिकाणी ताई झाल्या. बरं आलं का राहिले का अजून कोणी. ताई मी सांगते बरोबर येते का नाही की. बोला बोला. जय गुरुदेव. जय आता गुरुदेव. माझ्या सासूबाईला 8 सुना होत्या आणि 8ही सुनांना त्या कधीच भेद करत नव्हत्या. प्रत्येकाला सारखंच सांभाळायच्या आणि अक्षरशः त्या आपल्या आईपेक्षाही जास्त होत्या आणि मी त्यांच्या अशीच म्हणजे हे ते प्रतिपाद्य अद्वितीय झाल्या त्या ब्रह्माच्या ठिकाणी आणि मी त्यांचं तुम्हाला हे सगळं सांगायला म्हणजे सून त्यांचं हे सांगायली हे प्रतिपादन झालं. जय गुरुदेव ताई बरोबर आहे. छान छान बरोबर आहे. राहिले का कोणी आणखी. झालं का सगळ्या जणी सांगितलं ना सगळ्यांना आला विषय लक्षामध्ये सगळ्यांच्या. ताई खूप खूप लक्षात आला ताई. आला मी आला छान बसला लक्षात. रामकृष्ण रंजनाताई सगळ्यांच्या लक्षात आलं आणि त्यात तुम्ही 2च शब्दात आम्हाला अजून एकदा मार्गदर्शन करा पुन्हा दुसऱ्या याला चा. बरं चालतंय. बरोबर आहे. आता सगळ्यांना सांगितलं पण वर्णन कशाचं करायचं ग्रंथ कशाचा काय नाही थोडं त्याचं विश्लेषण करा. ललिताताई राहिलात का तुम्ही बोला. मी राहिले गुरु हा प्रतिपादक झाला सांगणारा विषय हा गुरु प्रतिपादक झाला आणि गुरुनी सांगितलेले जे काही वर्णन सांगितलेलं आहे ते ऐकणारे मी प्रतिपाद्य झाले. बर ठीक आहे. तर बघा आता ग्रंथाचा आणि अद्वितीय बोलायचे का सांगायचे का वंदनाताई. जय गुरुदेव ताई. बोला. मोरे ताई खूप छान पंचकर्म सांगते आणि ती लिंक जर ही झाली तर आम्हाला काही सुचत नाही. प्रतिपादन आम्ही खूप सुंदर सांगल्यामुळे आम्ही ऐकणार आहोत. आम्हाला वाटते की आम्हाला कधी येईल हे प्रतिपादन. बरोबर आहे का ताई. नाही संगती जुळायला पाहिजे ना. वर्णन करणारा एक पाहिजे
आणि ज्याचं वर्णन करायला ते एक पाहिजे, तेव्हा खूप संगीत काळजी घेत आहे, आम्हाला खूप वर्णन आहे याचं प्रतिपादक. बरं ठीक आहे चालेल. तर बघा तर बघा ऐका आता, ग्रंथ आणि अद्वितीय ब्रह्म ह्यांचा संबंध सांगितलाय. कोणता संबंध सांगितला? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. आता ग्रंथ कसा आहे? वर्णन करणारा. प्रतिपादन करणारा कोण आहे? ग्रंथ. मग ग्रंथ कुणाचं वर्णन करायला लागलाय? प्रतिपाद्य कुणाचं करायला लागलाय ग्रंथ? ग्रंथ प्रतिपादन कुणाचं करायलाय? अद्वितीय ब्रह्माचं. म्हणजे वर्णन कुणाचं चाललेलं आहे? त्या ब्रह्माचं. स्वरूपाची स्पष्टता कोणाची चालली? त्या ब्रह्माची. कोण करायला लागले? ग्रंथ करायला लागले. मग ग्रंथ काय झाला? वर्णन करता. आणि कुणाचं वर्णन करायचंय? वर्णन करता वेगळा आणि ज्याचं वर्णन चाललंय तो वेगळा. वर्णन कुणाचं चाललंय? ब्रह्माचं. कोण वर्णन करायला लागलंय? ग्रंथ करायलाय. मग जो वर्णन करणारा आहे तो प्रतिपादन आणि ज्याचं वर्णन चाललेलं आहे तो प्रतिपाद्य. म्हणजे प्रतिपादन करण्याचा विषय जे आहे ते आहे ब्रह्म आणि जे प्रतिपादन करायला लागलेलं आहे ते आहे ग्रंथ. आणि म्हणून ह्या दोघांचा संबंध कोणता सांगितला? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. आता सुंदर प्रकारचं एक चित्र काढले. एका मुलीनं सुंदर प्रकारचं चित्र काढलं आणि ती भेट दिली. मग त्या चित्राचं काय केलं तिथं? वर्णन. बाई तू किती सुंदर चित्र काढलंस ग, आणि हुबेहूब माझ्यासारखंच मीच दिसायली त्या चित्रामध्ये. किती सुंदर चित्र काढलं तू माझं. मग असं काय चाललंय तिथं? वर्णन चाललंय. आता वर्णन कोणी केलं? चित्र कुणाचं काढलं? समजा माझं चित्र काढलं, मी तिचं वर्णन करायला लागले. कुणाचं? त्या मुलीचं. ती मुलगी काय, मुलीनं सुंदर चित्र काढलेलं आहे तिचं मी वर्णन करायले. मग आता वर्णन करता वेगळं आहे, ज्याचं वर्णन चाललंय ते वेगळं आहे. कुणाचं वर्णन चाललंय? त्या मुलीचं. ती मुलगी काय? प्रतिपाद्य. आणि मी काय आहे? प्रतिपादन. कारण मी वर्णन करायला नाही तिचं. जे वर्णन करता आहे ते प्रतिपादन आणि ज्याचं वर्णन चाललेलं आहे ते प्रतिपाद्य. आलं? ह्यालाच काय म्हणायचं? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. किंवा अजून सुंदर एक रांगोळी काढलेली आहे. काय केली? छोट्या मुलीनं सुंदर रांगोळी काढली. तिचा पहिला पण नंबर आला. आणि बघायला प्रेक्षक जो आलता त्यानं त्या पोरीचं खूप सुंदर काय करायले तर वर्णन. अरे बापरे, स्तुती चालली तिची. मग स्तुती करणारा कोण असतो? स्तुती ज्याची चालली त्या मुलीची स्तुती करायला तो प्रेक्षक. मग स्तुती करणारी जी मुलगी आहे, स्तुती करणारा जो प्रेक्षक आहे तो झाला प्रतिपादन. कोणाची स्तुती चालली? त्या मुलीची. ती कोण आहे? प्रतिपाद्य. कितीही आपल्याला अशी मनानं दृष्टांत करता येतात. सुंदर प्रकारे वैष्णवीनं काय केला? ढोकळा बनवला आमच्या. मी तिचं काय केलं? आमची वैष्णवी खूप सुंदर ढोकळा बनवती. वर्णन कोण करायले? मी. ऐक नाही, वर्णन करणारा कोण आहे? ग्रंथ. कुणाचं वर्णन चाललंय? ब्रह्माचं. मग मी वर्णन कुणाचं केलं आता? वैष्णवीच्या ढोकळ्याचं, म्हणजे वैष्णवीचं. ऐक नाही, हे काय झालं? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. लक्षात घ्यायचं, कोणतेही आपल्याला दृष्टांत आपल्या मनानं बसवता येतात. मग हा काय आहे? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. आता दुसरा संबंध आपला जन्यजनक भाव संबंध बघायचा आहे आपल्याला. दुसरा संबंध कोणता आहे? ह्याच्यामध्ये 3 संबंध सांगितलेले आहेत. ऐकणे, त्याच्यामध्ये आपण पहिला संबंध बघितला, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध हा आपण पाहिलेला आहे आणि सगळ्यांना हा संबंध लक्षामध्ये आला. आता मी केव्हाही विचारण, 1 महिन्यानं विचारलं तरी तुमच्या ते काय झाला पाहिजे? फिट्ट डोक्यामध्ये बसला पाहिजे आणि तुम्हाला ते सांगता आला पाहिजे. मग त्याच्याकरता तुम्हाला चिंतन करावं लागतं बरं का. प्रतिपाद्य कोण आहे, प्रतिपादन कोण आहे, हे चिंतन तुमच्या एकदा फिट्ट डोक्यात बसलं, तुम्हाला कधी विचारलं की तुम्हाला ते येतेच. असं मग आता हा संबंध आपण बघितला, कोणता? प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध. आणि आता जन्यजनक भाव संबंध आपल्याला सुरू करायचंय. पण त्याच्या अगोदर आणखी जर तुम्हाला काही शंका असेल ह्याच्याबद्दल तर तुम्ही अवघे 5 मिनिटं राहिले त्याच्यामध्ये विचारू शकता. आहे का ह्या संबंधामध्ये कुणाला काही शंका, कुणाला काही अडचण, कुणाला अजून कळालेलं नाही? काही हरकत नाही, बिनधास्त विचारायचं.
कारण आपल्याला कळत नसेल तर आपण विचारल्याशिवाय काय होणार आहे, समोरच्याला कसं कळणार की आम्हाला कळालं नाही म्हणून जय सांगितल्याशिवाय. गुरुदेव ताई, मी एकदा हा सांगून बघते माझं चुकतंय का बघा. ग्रंथ हा प्रतिपाद्य आणि आदित्य ब्रह्म म्हणजे प्रतिपादन. म्हणजे आता ग्रंथ सांगायला ग्रंथ सांगणाऱ्या उलट व्हायलंय. ग्रंथ हा प्रतिपादन आणि सांगणारा ऐकणारा प्रतिपाद्य. म्हणजे मी ऐकायले तर म्हणजे प्रतिपाद्य, बरोबर आहे. ब्रह्माचं ऐकणार ना ते ब्रह्मच घ्या ना तिथं. बरं, ब्रह्म प्रतिपादन हा ग्रंथ आणि ब्रह्म हे आदित्य ब्रह्म. मग आता हे ब्रह्म झाला, ग्रंथ झाला प्रतिपादन आणि ब्रह्म झालं प्रतिपाद्य. हा आलं आता. आलं का? जय गुरुदेव ताई. तसं आता थोडं चिंतन करते. हा, जय गुरुदेव. ठीक आहे ठीक आहे. अजून कुणाला सांगून बघायचं असेल तर सांगा. जय गुरुदेव. अजून काही शंका ताई असेल मी तर बोलू का? मी बोलू का ताई? हा बोला. ताई माझा नातू रडत होता, त्याच्यामुळे माझं लक्ष नव्हतं. मला थोडं सांगा ना. हा मी आतापर्यंत तेच वर्णन केलं. आपलं 1 तास त्याच्यामध्येच चाललाय. 1 तास त्याच्यामध्येच गेलाय. प्रतिपाद्य आणि प्रतिपादन. तरी पण आता तुमचा नातू काय झाला, रडू रडत होता म्हणून लागला. मध्ये आलं नाही आहे का नाही. बरं, तुमच्या नातून काहीतरी बोबड बोलायला लागलाय, तेव्हा तुम्ही तुमच्या नातवाचं काय करणार, कौतुक करणार. बरोबर आहे. मग आता तुमचा नातू जे आहे ते प्रतिपाद्य झाला, कौतुकाचा विषय झाला. कोण? तुमचा नातू. आणि तुम्ही कोण झालात? कौतुक करणाऱ्या, म्हणजे प्रतिपादन झालं. तुम्ही काय केलं, त्याचं कौतुक केलं ना, म्हणून तुम्ही प्रतिपादन. नातू जे आहे प्रतिपाद्य आहे, त्याचं तुम्ही कौतुक करायलात. ते काय आहे? प्रतिपाद्य. ह्यालाच काय म्हणायचं? प्रतिपाद्य प्रतिपादक भावसंबंध. ठीक आहे, आलं. जय गुरुदेव ताई, मी सांगून बघते ताई, ते मग माझं चुकलं होतं. आता ब्रह्मा म्हणजे माझी मुलगी खूप छान गायन करते, हे मी तिची म्हणजे असं स्तुती करायले, म्हणजे सांगायले मी माझी मुलगी खूप छान गायन करते म्हणून. ते झालं प्रतिपाद्य. ब्रह्माच्या ठिकाणी ते प्रतिपाद्य झालं, मुलगी माझी गायन करते ते. आणि ग्रंथ म्हणजे मी त्याचं वर्णन करायले, ते झालं प्रतिपादन. हा बरोबर आलं. आलं बघा आता. तेव्हा मला समजत नाही ताई. ताई, बरं. सांगणारा प्रतिपादक आणि ज्याचं वर्णन करायचं त्याला प्रतिपादक म्हणतात, प्रतिपाद्य म्हणतात का? हा, सांगणारा जो आहे प्रतिपादन आणि ज्याचं वर्णन चालेल ते प्रतिपाद्य. प्रतिपाद्य. बरोबर आहे. जय गुरुदेव ताई. हा अद्वितीय ब्रह्म हे झालं प्रतिपाद्य. म्हणजे झाला तो. आणि या पंचीकरण ग्रंथाच्या योगाने किंवा माध्यमातून, म्हणजे या ग्रंथातून आपण ते जाणून घ्यायला लागलो, ब्रह्म कसं आहे, ब्रह्म कसं आहे, हे झाला प्रतिपादक भाव. आणि म्हटलं त्यावेळी काय म्हणायचं माहितीये का, ग्रंथातून असं जाणून गेलं तसं नाही म्हणायचं. ग्रंथच प्रतिपादन आणि ब्रह्म प्रतिपाद्य. आणि मोरेताई खूप छान, म्हणजे माझ्या गुरु मोरेताई खूप छान पंचीकरण सांगतात आम्हाला, खूप छान पाठ घेतात. हे झालं प्रतिपाद्य ब्रह्म. आणि शिष्य म्हणजे मी तुमची स्तुती करायला लागली की ताई खूप छान पाठ घेतात, हे झालं प्रतिपादक. जय हा गुरुदेव ताई. आलं बघा, आलं 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 जुळवता आलं. छान छान, बरोबर. ताई, तिथल्या प्रतिपादक तिथं आणि प्रतिपादन दोन एकच का? नाही, वेगळं आहे ना. प्रतिपादन आणि प्रतिपाद्य. प्रतिपाद्य म्हणजे नाही, ज्याचं वर्णन प्रतिपाद्य नाही ताई. जय प्रतिपादक आणि गुरुदेव ताई. प्रतिपादन. प्रतिपादन वेगळं आणि हा, प्रतिपाद्य वेगळं. प्रतिपादक आणि हे आहे ना. थांबा. प्रतिपाद्य प्रतिपाद्य. नाही, प्रतिपाद्य समजलं ताई. प्रतिपादन प्रतिपादक भाव आणि हे जरी प्रतिपादन. प्रतिपादक घ्यायचं असेल तरी पण घेऊ शकतात. प्रतिपादन घ्यायचं असेल तरी घेऊ शकतात आणि प्रतिपाद्य जरी घ्यायचं असेल तरी घेऊ शकतात. बरं बरं, म्हणजे दोन्हीच एकच अर्थ होतं ना? नाही, जय गुरुदेव ताई, मी सांगू का? नाही, मी सांगू प्रतिपाद्याचं का ताई? वेगळं होते. प्रतिपाद्य वेगळं, प्रतिपादक असो प्रतिपादन असो ते एक, दोघांचा अर्थ एक. नाही, या दोघांच विचार, खालच्या दोघांच विचारत आहे. प्रतिपाद्याचं विचारत प्रतिपादक नाही. आणि प्रतिपादन दोन्ही एकच आहे का ताई? नाही हो, वेगळं आहे ना. इतक्या तेच चाललं होतं ना. नाही, प्रतिपादन. प्रतिपाद्य आणि प्रतिपादन हा विषय आपला आहे का नाही.
प्रतिपादन कोण आहे? जो ग्रंथ आहे तो प्रतिपादन आहे. जे जे स्तुती करणार आहे तो प्रतिपादन आहे. आणि आता लक्षात आलं ताई, आलं लक्षात. तो कोण आहे? प्रतिपाद्य आहे. हे लक्षामध्ये घ्यायचं. बाकी कशाला दोघं दिमागी हा, जे आहे तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. उगा इकडे तिकडे भटकायचं नाही. आपल्याला जेवढं तेवढं कळून घ्यायचं आणि पुढे निघायचं. ठीक आहे, चला अजून अजून एकदा उद्याच्याला नाही. आता बस झालं. तुम्ही माझं आता नाही का वेळ संपलेला आहे. आता उद्याच्याला हे झालं, बोर झालं आता ताई. हा, आता सगळ्यांनी सगळं सांगितलंय, ऐका नाही, सगळ्यांचं आज ऐकून घेतलं की नाही? बरोबर आहे का आता ताई? उद्या काय करायचं आहे? आपल्याला जन्य जनक भाव संबंध सुरू करायचा आहे. आता ह्याचं तुम्ही आज अजून तुम्हाला चान्स आहे. आज तुम्ही ह्याचं अजून काय करा? चिंतन करा. प्रतिपाद्य प्रतिपादन ह्याचं चिंतन करा. आणि उद्या जन्य जनक भाव संबंध आपण घेणार आहोत. राहिलेला विषय आता उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्रनाथ महाराज की जय. शांती ब्रह्मैकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी सर्वांना. जय गुरुदेव. रामकृष्ण. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव. रामकृष्ण रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. फिट केला का? रामकृष्ण हरी सर्वांना. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव ताई. रामकृष्ण हरी महाराज. Welcome to Techno World. The Bluetooth device is ready to pair. जय गुरुदेव ताई.